तुमचा कार्यक्रम माहित नाही. काय काय हो, अतिवृष्टी झालेली आहे, वादळी पाऊस होता, नुकसान खूप झालेलं आहे. त्या नुकसानीची पाहणी करायला चाललेलं आहे. माझ्यासोबत संजय राऊत साहेब आहेत, अंबादास दानवेजी आहेत, खैरे साहेब आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हीच आहे की सणावारी आता कुठे ना कुठेतरी ह्या राजवटींनी मदत करणं आणि चांगली भरीव मदत करणं गरजेची आहे. पहिल्यांदा आपल्याला थोडं वाटत होतं, मागच्या आठवड्यातच माझा मराठवाडा दौरा होता, तेव्हा आपल्याला वाटत होतं चांगला पाऊस झालेला आहे. पण आता जी अतिवृष्टी झाली आणि नुकसान झालं त्याला नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे. आता मागणी म्हणजे पहिला आम्ही पाहणी करू, मगच त्याच्यावर मागणी करू. उगाचची काहीतरी आम्हाला मागणी करायची म्हणून नाही, राजकीय मागणी म्हणून नाही. पण निश्चित एक गोष्ट नक्की आहे की आपल्याला माहिती आहे सण येत आहेत, गणपती बाप्पाचा सण आहे, त्याच्यानंतर नवरात्र आहे. शेतकऱ्यांना आपल्याला मदत देणं गरजेचं आहे, खांद्याला खांद्याला उभं राहणं गरजेचं आहे, धीर देणं गरजेचं आहे. ही सगळी जी आता पंचनामे वगैरेचे जे नियोजन असतं ते पंचनामे होत राहतात, प्रशासन आपलं काम करतं. मागच्याही 2 वर्षी आपण पाहिलं असेल जिथे गारपीट झाली, कुठे अवकाळी पाऊस झाला, दुष्काळाची परिस्थिती, या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशासन आपलं काम करत होतं. त्यांनी पंचनामे केले होते, पण कुठे 5 रुपयाचा चेक, कुठे 50 रुपयाचा चेक, असं होऊ नये ही आमची आग्रहाची मागणी राहील. सांगलीमध्ये उद्या मेळावा, राहुल गांधी येत आहेत आणि महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ तिथे वाढवलं जाईल असं बोललं जात आहे. नाही, आता नारळ अधिकृत इथे महाविकास आघाडीचं जेव्हा वाढवलं जाईल तेव्हा आपल्याला कळवण्यात येईल. कारण मागच्या आठवड्यात देखील महाविकास आघाडीची जी सभा होती तेव्हा पण सांगितलं होतं की आता नारळ फोडणार, आता हे होणार. असं नाहीये. जेव्हा अधिकृत सभा असतील महाविकास आघाडीच्या त्याच्यासाठी आम्ही सगळे येऊ. उद्याचा वैयक्तिक कार्यक्रम आहे त्यांचा. महामंडळाचा देखील संप आहे, या महामंडळाचा संप आहे सणासुदीच्या काळामध्ये, त्याबद्दल आपलं काय? मला वाटतं कुठे ना कुठेतरी जे घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी बसून तोडगा काढावा, कारण लोकांना त्रास होऊ नये ही प्रमुख भूमिका. देखील दुसऱ्या बाजूला एसटी जी संप होतोय त्या ज्या मागण्या आहेत त्या देखील मला वाटतं काही वर्षांपूर्वीच्या आहेत, त्याच्यात कुठेतरी मध्यमार्ग काढावा. आणि त्यावेळी जे यांच्यासाठी रस्त्यावर आले होते भाजपचे काही नेते ते आज कुठे आहेत, त्यांच्या वतीने बोलत आहेत का? एक्झॅक्टली. पण त्यावेळी जे आंदोलन करण्यासाठी भाजपवाले पुढे आग लावत होते, चाव्या मारत होते, ते आज कुठे आहेत? आदित्य ठाकरे यांचा दौरा सुरू झालेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते आलेत आणि यावेळेला आम्ही आधी पाहणी करू, केवळ राजकीय मागणीसाठी काहीतरी मदत करा असं सांगणार नाही, तर जागा वाटपात रस्सीखेच ही होणारच असंही त्यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्रीपदासाठी कुणी लढत नाही हे देखील आदित्य ठाकरे यांनी अधोरेखित केलंय. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर त्यांना हा सवाल करण्यात आलेला होता आणि त्यावर मुख्यमंत्रीपदासाठी कुणी लढत नाही, जागा वाटपात रस्सीखेच ही होणारच असंही सूतोवाच केलेलं आहे आदित्य ठाकरेंनी.